मिळालेल्या माहितीनुसार अव्हाळवाडीत पती पत्नीनं घरात आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली। नागनाथ वारुळे वय वर्ष 43 आणि त्यांची पत्नी उज्ज्वला वारुळे वय वर्ष 40 असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे। सोमवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली। सकाळी हा प्रकार उघडकीस आला। नागनाथ वारुळे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला या वाघोली येथील दैनंदिन बाजारात फळ विक्री करण्याचं काम करत होते। दोघंही काबाड कष्ट करत होते। आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे। वाघोली पोलीस मृत्यूमागील खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। आर्थिक अडचणींमुळे फळ विकण्याचं काम करणाऱ्या दाम्पत्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। रविवारी 11 मे रोजी रात्री दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 12 मे रोजी ही घटना समोर आली। याबाबत वाघोली पोलीस अधिक तपास करत आहेत। पुण्यातील वाघोली परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। वाघोली जवळ अव्हाळवाडी इथे एका व्यक्तीने पत्नीसह राहत्या घरात गळफास घेतली। दोन्ही आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असा प्राथमिक अंदाज आहे। एवढे कष्ट करून सुद्धा त्यांनी असा निर्णय का घेतला हे सुद्धा पोलिसांनी चेक केलं पाहिजे, कारण यांच्यासोबत घातपात तर झाला नसेल ना। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अनेक लोकांनी आपले जीव गमावलेले आहेत। ते आपली जीवनयात्रा संपवून याच्यावर तोडगा असतो तो लोकांनी शोधला पाहिजे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला जरूर कळवा।